आज निवडणुकीचे प्रचारच्या शेवटचा दिवस आहे. सध्या आपल्यासोबत पूर्वचे जे आमदार होते ते आपल्यासोबत आहे आणि सध्या ते उमेदवार पण आहे. सर मला सांगा, आज शेवटचा दिवस आहे, कॅम्पेनिंग कशी झाली तुमची? मागचे 25 दिवस आम्ही मतदारसंघामध्ये 10 वर्षात केलेल्या कामाचा जोखालोखा घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत गेलो. मतदारांना आम्ही केलेल्या कामाचा सगळा आढावा दिला आणि आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणूनच या मतदारसंघातली जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल. या जे चुनाव क्षेत्र आहे त्यामध्ये 10 वर्ष तुम्ही आमदार होते, तर एक्सपिरियन्स कसं झालं? 10 वर्षापूर्वी या शहराचे अनेक विषय प्रलंबित होते. रस्त्याचा प्रश्न होता, तर जवळजवळ 700 कोटी रुपये आणून त्या रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे. कचऱ्याचा प्रश्न होता, त्याला पण 340 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून आले. नंतर पाण्याचा जो प्रश्न होता त्याच्यासाठी पण 1680 आणि जवळजवळ 2740 कोटीची योजना आज 90% पूर्ण झाली आहे. डिसेंबर जानेवारीपर्यंत आज आपल्याला पहिला टप्पा पाण्याचा सुरू होईल आणि एप्रिल मेपासून या शहराला मुबलक पाणी मिळायला सुरुवात होईल. सर, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये काय काय आहे? आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही 52,000 कोटीची उद्योगामध्ये आज गुंतवणूक केलेली आहे आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये 25,000 ते 30,000 युवकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगर हे एक इंडस्ट्रीयल हब होणार आहे आणि जागतिक पातळीवर इकडे अनेक अजून उद्योग येतील आणि त्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तुमचे जे विरोधी आहेत त्यांचं म्हणणं आहे की इथले जे इंडस्ट्री आली होती तर ते ट्रान्सफर झाले. त्यांना खूप जुनी माहिती आहे. त्यांनी आता 52 जिकडे जिंदाल आणि टोयोटा जिंदाल म्हणजे JSW यांची जवळजवळ 27,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येते. टोयोटा किर्लोस्करची 20,000 कोटी. या दोन्ही प्रोजेक्टचे काम सुरू झालेलं आहे. अथर एनर्जीचं पण काम सुरू झालेलं आहे. यांनी जागा घेतली आणि माझ्या मते जे आमचे विरोधक आहेत त्यांना अपडेटेड माहित्या नाही आहेत. त्यांनी पेपर वाचून माहित्या घ्याव्या. या पंतप्रधान पण आले होते, काही फरक होणार आहे? 100% नरेंद्र मोदींच्या सभेनंतर एक वातावरण या शहराचं बदललं आहे आणि त्यामुळे आम्हाला नक्की खात्री आहे की आम्हाला यश प्राप्त होईल. इम्तियाज जलीलचं असं म्हणणं आहे की तुम्ही काही लोकांना उमेदवारी उभे केले आहे. मला असला कुठलाही छंद नाही. मी असले कुठलेही चुकीचे कामं करत नाही. मी माझं प्लेन माझी निवडणूक लढतो आणि 14मध्ये पण अशाच पद्धतीने 19मध्ये आणि यावेळेस मी निवडणूक लढतो. ते उमेदवार अतुल सावे त्यांचं म्हणणं आहे की कार्य केलेले आहे त्याच्यावर हे वोट मागत आहे. इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.